महत्वाची बातमी, कोयना धरणाच्या टनेलला गळती लागल्याची माहिती समोर येते। कोयना धरणातनं वीज निर्मितीसाठी उभारलेल्या टनेलला या ठिकाणी गळती लागली आहे। तर गळतीमुळे कोयना धरणातील पाण्याची नासाडी होत असल्याचं हे दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। टनेलची गळती रोखण्याचं जलसंपदा विभागानं या ठिकाणी आश्वासन दिलं होतं, मात्र अजून सुद्धा हे काम पूर्ण करण्यात आलेलं नाहीये। कोयना धरणामधून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते, यासाठी टनेल उभारण्यात आलेले आहेत आणि टनेल आणि विहीर या दरम्यान असणारा लिकेज आहे हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि जलसंपदा विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकताय की अशा पद्धतीनं डोंगरातून जे पाणी आहे हे मोठ्या प्रमाणात पाझरत आहे। लाखो लिटर पाणी जे आहे हे इथं वाया जाताना दिसतंय। मागील वर्षी या ठिकाणचा लिकेज काढला जाईल असं आश्वासन जलसंपदा विभागानं दिलं होतं, मात्र काही वर्षांपासून चालू असणारी गळती आहे ही थांबत नाहीये। मागील वर्षी देखील या गळतीवरती तोडगा काढला जाईल, उपाययोजना केली जाईल असं जलसंपदा विभागानं स्पष्ट केलं होतं, मात्र सध्या ही गळती अधिक वाढलेली पाहायला मिळते। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, रत्नागिरी।